काही दिवसांपूर्वी आपण शहर मुंबईच्या माध्यमातून LBS मार्गावर जो निर्मल मॉल आहे, या निर्मल मॉल जवळ असलेला जो नाला आहे, या नाल्यावरचा जो फुटपाथ आहे, या फुटपाथला मोठं भगदाड पडलेलं असल्याचं वृत्तांकन आपण केलेलं होतं. आणि त्या वृत्तांकनावेळी या ठिकाणी सुरक्षिततेसाठी महानगरपालिकेकडून काही बॅरिकेड्स लावण्यात आलेले होते. हे बॅरिकेड्स इतके तकलादू होते की एक वाऱ्याची झुळूक आली आणि ते जे बॅरिकेड्स आहेत ते थेट या पडलेल्या भगदाडात कोसळले होते. पण आता जर आपण शहर मुंबईच्या त्या बातमीनंतर येथील जर इम्पॅक्ट बघितला तर महानगरपालिकेकडून या ठिकाणी हे जे संपूर्ण सुरक्षिततेच्या दृष्टीने आता जे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत ते लोखंडी बॅरिकेड्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण हा जो परिसर आहे तो कव्हर करण्यात आलेला आहे. परंतु महानगरपालिकेकडून जो निष्काळजीपणा या ठिकाणी करण्यात आलेला होता तो आपण शहर मुंबईच्या माध्यमातून तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला होता. सुरक्षेच्या दृष्टीने जे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम होत आहे. वारंवार तक्रारी करूनही या ठिकाणी जी सोयी सुविधा असाव्यात किंवा जी ऍक्शन घेतली जावी ती महानगरपालिकेकडून घेतली जात नाही आहे. माझ्यासोबत बरेच येथील स्थानिक आहेत, दुकान मालक आहेत, थेट आपण त्यांच्याशी बातचीत करूया. महानगरपालिकेकडे तुम्ही वारंवार या संदर्भात तक्रारी करत आहात, काय नेमकं तुम्हाला प्रतिक्रिया त्यांच्याकडनं मिळते किंवा काय रिप्लाय मिळतो? त्यांचं म्हणणं असं आहे नगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टरांचा की जसं निर्मल लाईफस्टाईल डेव्हलपरनी स्वतः करून घेतला आहे, तिकडे मिलेनियम टावर आहे, मॅरेथॉनवालीने बनवून घेतला आहे, तर तुम्ही पण तुमचं बनवून घ्या. आणि तुम्ही बनवत नसेल तर आम्ही तुमचा पूर्ण एरिया बॅरिकेटेड करून ठेवतो, तुम्हाला कसा जायचं 2 फुटाचा मार्ग ठेवतात असं म्हणणं आहे त्यांचं. तर आम्हाला येण्या जाण्याचा खूप त्रास आहे, ते बॅरिकेटिंग करतायत. तर त्याचा आम्ही विरोध केला आहे की तुम्ही 10 फुटाचा क्रॅक झाला आहे ना, तर 30 फूट बॅरिकेटिंग करा. 100 फुटाची बॅरिकेटिंगची गरज नाही ना. जे धोकादायक आहे तिकडे तुम्ही बॅरिकेटिंग करा, आम्ही तुमच्या सोबत आहेत. पण ते ऐकत नाही कॉन्ट्रॅक्टर लोक, ते त्यांच्या हिशोबाने बॅरिकेटिंग करतायत. आमचं म्हणणं असं आहे की लवकरात लवकर BMCनी हे आम्हाला पूर्ण स्लॅब नवीन टाकून द्यायचा, कारण आधी पण हे आम्ही स्वतःने टाकलाय. आमदारकी फंडातून पडलेला स्लॅब आहे तो, 2008ला स्लॅब टाकला होता आमदार फंडातून. आता त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळी ते 2008ला तुम्ही स्लॅब टाकला तर कॉन्ट्रॅक्टरनी BMCचा रिमार्क नाही घेतला होता. आता झोपडपट्टीत राहणारे आम्ही साधारण माणूस, आम्हाला काय माहीत कॉन्ट्रॅक्टरनी कुठून रिमार्क घ्यायचा आणि कुठून नाही घ्यायचा. BMC झोपली होती का स्लॅब टाकल्यावेळी? आता विरोध करते BMC म्हणतात LBSचा नाला आहे त्याच्यावर स्लॅब टाकू शकत नाही, तर पुढे टाकू शकतात. निर्मल लाईफस्टाईलनी टाकलाय, मॅरेथॉन बिल्डरनी टाकलाय. आमच्याकडे पैसे नाही तर आमची BMC आहे ना, BMCच्या फंडातून आम्हाला स्लॅब टाकून द्या ना. तुम्हाला ओपन ठेवायचं असेल तर 10 फूट ओपन ठेवा, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे. पण तुम्ही बॅरिकेडिंग करून पूर्ण एरिया ब्लॉक करतात, हे चुकीचं आहे मॅडम. सर, बोलताना असंही कळालं की त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी भिंत टाकली जाईल, असंही महानगरपालिकेकडून तुम्हाला सांगतो. काय प्रकार आहे बघा, तुम्ही कॅमेरामॅन कधी तुम्हाला पाठीमागे फिरून दाखवेल ना, तर 2 बॅरिकेडिंग त्यांनी असं भिंत बनवलेत बघा. हे शोभतंय का BMCला? हे भिंत बघा, असे BMC वाले असे भिंत बनवत असेल तर चालतंय का? पूर्ण LBS वर तुम्ही असं ब्लॉक करून टाकणार का? पण याचा काही, आता इथे बरीच दुकानं आहेत, त्यांच्या व्यवसायावर काही परिणाम होतो? हो, नक्की होतोय ना मॅडम. आता तुम्ही दुकानच्या समोर बॅरिकेटिंग केला तर कस्टमरला कसं माहीत पडेल आतमध्ये कसली दुकान आहे? कारवाला जाताना थांबवेल का? इकडे रेस्टॉरंट आहे, झेरॉक्सवाला आहे, किराणा स्टोअर आहे, तर तुम्ही लोकांचा 4 महिने व्यवसाय बंद ठेवणार आहेत का? तर आम्ही त्यांना काय विनंती केली का जे 10 फूट ब्रेकडाऊन झालंय स्लॅब ना, तर तुम्ही 30 फूटवर बॅरिकेटिंग करा आणि लवकरात लवकर आहे त्या स्लॅबवर आम्हाला नवीन स्लॅब टाकून द्या. तर आपण बघितलं की या ठिकाणी या फुटपाथला जे मोठं भगदाड पडलेलं आहे त्याचा खूप मोठा परिणाम येथील व्यावसायिकांवर देखील होतो आहे. त्याचप्रमाणे या येथील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांची एवढीच मागणी आहे की ज्याप्रमाणे निर्मल लाईफस्टाईल जो मॉल आहे पुढे हे ज्या ठिकाणी मॅरेथॉन जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी ज्याप्रमाणे फुटपाथ करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील महानगरपालिकेकडून हा फुटपाथ व्यवस्थितरित्या करण्यात यावा व हा जो संपूर्ण परिसर आहे तो तात्काळ मोकळा करून देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. तर आता महानगरपालिका या संपूर्ण याच्यावर काय ऍक्शन घेते आणि येथील स्थानिक नागरिकांना आता फुटपाथ पुन्हा तयार करून दिला जातो का, हा देखील मोठा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शशांकसह विद्या अमृतकार, शहर मुंबई.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.